तुमचा रिझल्ट येणार हा शब्द आहे महा. मागील वर्षी आपण का चुकलो, कोणाला वेळ दिला, आता वेळ द्यायचा नाही, जरासं सिरियस व्हायचं. आपली मैत्री 5-6 महिने फक्त पुस्तकासोबत करा, येणार आपलं अख्खं आयुष्य बदलणार आहे. दुसरं आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही स्वतःत बदल करण्याची. म्हणून हे करसाल. आणि हे करत असताना पोरो, सर्वात महत्वाची गोष्ट, यल डावलून चालणार नाही. कळलं का? ग्राउंड मध्ये आताही सांगतो, पहिल्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट पोरो, स्टॅमिना बनवा. जास्त वेळ पळा. जास्त वेळ पळाल्याच्या नंतर मग काय करा, टायमिंग न पळा, मग टायमिंग लावा. पण पहिले काय करा, जास्त वेळ पळा, म्हणजे आपल्याला दम लागला ना पाहिजे. आणि एकदा दम लागत नसेल की मग आपण वेळेवर पळणार याचा तुम्ही विचार करसाल. हे पळताना आगाव मोकार गोष्टी सुचल्या, मायबापाचा चेहरा पाहायचा, पुन्हा ट्रॅकवर यायचं, पुन्हाही कुठं बिघडलो, पुन्हा मायबापाचा चेहरा पाहायचा, त्यांचं दुःख पाहायचं, पुन्हा ट्रॅकवर यायचं. आणि एक दिवस आपला ट्रॅक अंतिम टप्प्यात येणार आहे. कळलं का? कोणतरी आपल्याला पताका दाखवणार आहे आणि आपण विजयाची सलामी देणार आहे. म्हणून पोरांना विनंती करतो, हे जे सांगायलो हा सिलेबस पहिले पाठांतर करा, कामाला लागा. 2-3 महिन्यामध्येही टाइम मॅनेजमेंट जर बरोबर केलं, बरोबर प्रश्नपत्रिका हँडल केल्या, मागील वेळेस आपला का रिझल्ट गेला, कशामुळे गेला, कोणत्या गोष्टी आपल्याला येत नव्हत्या, त्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे, आणि याचा तुम्ही विचार इन्व्हेस्ट केला तर नक्की तुमचा रिझल्ट येणार आहे. तर या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. पुस्तकं पण सांगितलेत, काय वाचायचं ते पण सांगितलं. बढिया तयारी करा. 20 ते 26 तारखेच्या दरम्यान